मित्रांनो नमस्कार. या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत तारा आणि सोम इकडे ते एका व्यक्तीला भेटायला येणार असता. आता त्यांना तर ताराला बघून खूप आनंद होतो, कारण की तारा त्यांची मुलगी असते. आता ताराकडून ते पत्ता वगैरे विचारून घेत असता. तारा तेव्हा त्यांना नाव वगैरे सांगत असते की हो मी भैरवीजींचीच मुलगी आहे. त्यावेळी ते म्हणू लागतं हो तुम्ही भैरवीजींची मुलगी आहात, मग तुमचे वडील? त्यावेळी तारा म्हणू लागते की नाही नाही माझे वडील आता या जगामध्ये नाही आहे. आता त्यावेळी तो एक व्यक्ती लगेच तिच्यावर धावून जातो. कोण म्हणले या जगामध्ये नाही, कारण की ते ताराचे वडीलच असतात. तारा मात्र छोटी असते, तिला मात्र आता काहीच माहिती नसतं. आता त्यानंतर ते म्हणू लागतं असं कसं आहेत ना तुमचे वडील, तुमच्या मनात आहे, तुमच्या चाळीत वगैरे राहत असतीलच ना. त्यावेळी तारा म्हणू लागते हो. त्यानंतर मग ते विचारू लागता काय गं तुझ्या गाण्याचं वगैरे आता कसं चालू आहे. आता त्यावेळी ती म्हणू लागते हो ठीक चालू आहे. खरं तर ना हे गाणं मला गायचंच नाही आहे, कारण की हे गाणं माझ्या मॉममुळं मी गाते, नाही तर मला ना या गाण्याची आवडच नाही आहे. आणि मग ते विचारू लागता नेमकं तुला काय करायचं आहे. त्यावेळी तारा म्हणते मला ना मॉडेलिंग करायचं आहे, मला असे फोटोशूट वगैरे मला हे खूप आवडतं. त्यावेळी ते म्हणू लागतं हो मग तू योग्य ठिकाणी आली आहे. बरं आपण ना तुझं लवकरच 2 दिवसानंतर ऑडिशन घेऊया आणि मग त्यानंतर पुढचं काय तुझं सिलेक्शन वगैरे ते नंतर बघूया. त्यानंतर सोम होतं सर मला पण तुमच्यासोबत काही बिझनेसच्या बाबतीत बोलायचं होतं. त्यावेळी ते म्हणू लागतं हो चालते ना, जेव्हा तारा ऑडिशन द्यायला येईल ना तेव्हा पण तू पण माझ्यासोबत बोल. मग तेवढ्याच वेळामध्ये तो म्हणू लागतो की खरंच मी जर तुला बेटा म्हणून आवाज दिला तर चालेल का. त्यावेळी तारा हो म्हणते आणि मग तेवढ्याच वेळात त्यांना एक फोन येतो. त्यावेळी आता ते निघून गेल्याच्या नंतर तारा आणि सोम तर खूप खुश होत असतात. त्यावेळी तारा म्हणते बरं झालं सोम मी तुझ्यासोबत इथं आले, मला ना फार आनंद होतोय. त्यावेळी सोम म्हणू लागतो आता हे सगळं भैरवीजींना सांगायचं का. त्यावेळी तारा म्हणते नाही सोम आत्ताच नाही, जेव्हा माझं सिलेक्शन होईन का तेव्हाच आपण मॉमला हे सगळं काही सांगायचं आहे. त्यानंतर इकडं सावली मात्र विठुरायाच्या समोर सगळं काही सांगत असते. तिला भीतीच या गोष्टीची असते, मात्र त्या माणसाने जर आपल्याला बघितलं असेल तर तो आपलं काही वाईट करायला नको. त्यावेळी सारंग तिथे येतो. सारंग म्हणला तू सावली तू नको ना टेन्शन घेऊ, त्याला जे काही करायचं असतं ना त्यांनी आत्तापर्यंतच केलं असतं, तो काहीच करणार नाही, मी आहे ना तुझ्यासोबत. त्यावेळी सावली हो म्हणते. दुसरीकडे इकडं नील मी ऐश्वर्या हॉस्पिटलमधून घरी येते. त्यावेळी ऐश्वर्या म्हणू लागते खरं तर नील थँक्यू बरं का, हे सगळं तुझ्यामुळेच झालं आहे. त्यावेळी नीलही म्हणू लागतो थँक्यू. आता त्यावेळी लगेच ऐश्वर्या म्हणते तुला मी थँक्यू कशासाठी म्हणले सांगू का नील, खरं तर दोष माझ्यात आहे, पण तू आतापर्यंत आपल्यामध्ये इतके वाद झाले पण तू घरामध्ये कुणालाच हे जाऊन सांगितलं नाही. त्यावेळी नील म्हणू लागतो ऐश्वर्या हेच तर फरक आहे ना मग तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये, तू लोकांमधले ना वाईट गुण शोधतेस आणि ते समोर मांडण्याचा प्रयत्न करते, पण मी तसं नाही करत. माझ्यासोबत काही जरी घडलं ना मी ते विसरून जातो आणि समोर काय करायचं ना तेच बघतो. त्यानंतर म्हणू लागतो खरं तर ऐश्वर्या नवरा बायकाचं नातं कसं असतं माहिती आहे का, वाईट गुण घरातच ठेवायचे असते आणि चांगले गुण परिवारासोबत शेअर करायचे असते, कुठं जाऊन ते नातं जास्त दिवस टिकतंय. मग त्यानंतर ऐश्वर्या नीलला म्हणू लागते काय रे नील आतापर्यंत तू माझे कोणते कोणते गुण लपवून ठेवले होतेस रे. त्यावेळी मग नील म्हणू लागतो हो ऐश्वर्या असे कित्येक लपून ठेवले ग मी, पण माझं बॅड लक असं आहे की ते तुला कळाले नाहीत. पण आता त्यावेळी नील म्हणू लागतो जाऊ दे आता ह्या सगळ्या गोष्टी सोडून दे, याच्यावर बस झाली चर्चा करणं. त्यानंतर मग ऐश्वर्या म्हणते खरं तर नील आपण दोघं जण स्पेशल आज बाहेर गेलो ना मला खूप भारी वाटलं आणि मला खूप आनंद झाला. पण त्यावेळी नील म्हणू लागतो हो ऐश्वर्या आपण बाहेर गेलो पण आपण कुठे फिरायला नव्हतं गेलो, आपण क्लिनिकमध्ये गेलो होतो. पण त्यावेळी ऐश्वर्या म्हणू लागते हो कुठे का होईना पण आपण दोघं जण सोबत गेलो ना, खरं तर तू या गोष्टीसाठी तयार झालाय ना त्याचाच मला जास्त आनंद होतोय. मग त्यावेळी ऐश्वर्या म्हणू लागते की नील आता जे झालंय ना ते सगळं विसरून जाऊन आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करूया. आता त्यावेळी नील म्हणू लागतं नवीन आयुष्याला काय आपलं आयुष्य चांगलंच चालू आहे ना, फक्त आता तुलाच काय करायचं तू ते बघ, कारण की माझ्याकडून तर काही चुका होतच नाही, तूच आता सुधारायचा प्रयत्न कर. त्यावेळी ऐश्वर्या म्हणते हो मी नक्कीच प्रयत्न करेन. आणि मग त्यावेळी ऐश्वर्या म्हणते मी आता कुणाच्याच मध्ये बोलणार नाही, माझ्या कामाशी कामच मी ठेवणार आहे. आता त्यावेळी नीलला मात्र ती खूप आवडत असतं. नील मग त्यानंतर हसून तिथनं उठून जातो. ऐश्वर्या मात्र वेगळाच चेहरा करून तिथेच बसलेलं राहते. दुसरीकडे आता सारंग म्हणतो की सावली बस ना ग आता किती विचार करणार आहे, इतकं सगळं कुटुंब तुझ्या सोबत असताना ते कुठं काय करणारे गुंड, ते आतापर्यंत त्यांनी काहीतरी केलं असतं ना, आता ते कुठं काय करणार, तू टेन्शन नको घेऊ, चल बरं मला भूक लागले आपण दोघं जण स्वयंपाक बनवूया. त्यावेळी सावलीला धक्का बसतो. सावली म्हणते काय आपण दोघं स्वयंपाक बनवूया. त्यावेळी सावली म्हणू लागते हो चला बरं का मग आज आपण दोघे जणच मिळून स्वयंपाक करूया. त्यानंतर मग सावली आणि सारंग स्वयंपाकाला लागतो. आता त्यावेळी लगेच सारंग म्हणतो तू काय मला कमी समजलं का, मला पण छान स्वयंपाक येतो सावली. त्यावेळी सावली म्हणू लागते पण माघार घ्यायची नाही बरं का आता. आता त्यावेळी लगेच सारंग म्हणू लागतो आता सावलीच्या हातात एक गाजर असतं आणि सारंगच्या हातामध्ये जसं काय ते काय म्हणते ते कराटे वगैरे खेळायला तशा टाईपमध्ये ते करत असतं. त्यावेळी सारंग म्हणतो हो मी मेंदळ्याचा सुपुत्र आहे, मी कधीच
माघार घेणाऱ्यातला नाही आहे. आणि त्यावेळी मग सावली म्हणते हो मग लागा कामाला, मी तुम्हाला ना सोपं सोपं काम देते. त्यावेळी सारंग म्हणू लागतो काय ग सावली, मला सोपं नको, मला अवघड काम दे. त्यावेळी सावली म्हणू लागते घ्या मग या भाज्या वगैरे कापून घ्या. त्यावेळी सारंग म्हणतो हो एवढंच ना, पण सावली म्हणते बारीक कापा बरं का. त्यावेळी सारंग मग त्या भाज्या कापायला सुरुवात करतो. दुसरीकडे तारा विचारात पडते. सोम मात्र तिच्या जवळच बसलेला असतो. त्यावेळी तारा म्हणू लागते काय रे सोम, त्या माणसांना भेटून आपल्याला कसं वाटलं रे, काही असं वेगळं वाटतंय का. त्यावेळी सोम म्हणू लागतो खरं तर तारानं तू जेव्हा त्यांच्याशी बोलत होते ना ते लगेचच कसे इम्प्रेस झाले असतील. आता त्यावेळी तारा म्हणू लागते हो मी असंच सगळ्यासोबत बोलते की सगळेजण माझ्यावर इम्प्रेस होऊन जातात. आता त्यावेळी सोम म्हणू लागतो काय ग माझ्यासमोर उदाहरणच आहे ना, तू कशाला काळजी करते. त्यावेळी ते दोघे जण हसू लागतात. पण त्यावेळी तारा म्हणू लागते खरं तर सोम ना मला त्यांच्यासोबत बोलताना असं वेगळंच काहीतरी फील होत होतं. असं वाटत होतं की तो व्यक्ती ना सतत माझ्या जवळचा आहे, असा कुणीतरी माझा एकदम जवळचा व्यक्ती, मला असं फील होत होतं रे. आता त्यावेळी लगेचच सोम म्हणू लागतो अगं तारा त्यांचा इतका मोठा बिझनेस आहे, आता त्याच्यामुळे त्यांना ना त्यांचं बोलणं पण एकतर्फी बिझनेसच असतो तारा, कारण की त्यांचं बोलणंच इतकं छान होतं ना, त्याच्यामुळेच त्यांच्याकडे इतका मोठा स्टाफ त्यांच्या हाताखाली टिकतोय ना. आता त्यावेळी तारा म्हणू लागते खरं तर सोम मला तर वाटत होतं आता त्यांनी मला 2 दिवसांनी ऑडियन्सला बोलवलं आहे ना, मग तसं तुझ्या पण कामासाठी तुला पण त्यांनी बोलून घ्यायला हवं ना. आता त्यावेळी सोम म्हणतो हो मी पण तयारीच केली आहे, पण आता काय होतंय ना ते नंतर आपण बघूया. त्यावेळी तारा म्हणू लागते खरं तर सोम माझं ऑडियन्स झालं आणि त्यांनी मला सिलेक्ट जर केलं ना तर सगळ्यात आधी ही बातमी ना माझ्या मॉमला सांगायची आणि मी तर तिला ठणकावून सांगणार आहे की तो जो वारसा मला दिला आहे ना तो तुझ्याकडे ठेव. आणि मग सोम मात्र मी एकदम फ्री. आता सोमला मात्र हे तर आवडत नसतं, पण आता त्याला तारासाठी का होईना मात्र सहन करावं लागतं. दुसरीकडे सारंगनं मात्र भाजीपाला वगैरे कापलेला असतो. आता तर सावलीला दाखवत असतो. त्यावेळी सावली म्हणू लागते की सारंग सर मी तुम्हाला बारीक भाज्या कापायला सांगितल्या होत्या, इतक्या मोठ्या भाज्या कापत असतं का कुणी, तुम्ही ना माझं काम वाढवून ठेवलं आहे. त्यावेळी सारंग म्हणतो सावली तुला माहिती आहे ना मला छोटाली कामं अजिबात करायला आवडत नाही, त्याच्यामुळे मी मोठ्या भाज्या कापल्या आहेत. आता तेवढ्याच वेळी यांच्या दोघांचं बोलणं चालू असतं, पण तेवढ्या वेळात अमृता येते. त्यावेळी अमृता म्हणू लागते काय ग सावली तू काय करते आणि हा इथे काय करतोय. आता त्यावेळी लगेच सारंग म्हणू लागतो म्हणजे आम्ही दोघं जणांना स्वयंपाक बनवतोय. त्यावेळी अमृता म्हणू लागते काय तुम्ही दोघं जण, अरे सारंग आपल्याला उद्या सकाळचं जेवण नाही बनवायचं आहे, आपल्याला आत्ताच जेवायचं आहे, सगळ्यांना खूप भुका लागलाय, तू कधीतरी जेवण बनवणं नंतर. आता त्यावेळी सावली तर हसूच लागते. त्यावेळी सारंग म्हणू लागतो काय ग अमृता वहिनी एकदम छोट्या बाळासारखं मला तू समजून सांगितलं आहे. आता त्यावेळी सावली म्हणते हो मग समजून सांगायला नको का, आता त्यांच्याकडे छोटं बाळपण येणार आहे ना, सवय पण झाली पाहिजे ना. आणि मग त्यावेळी सावली म्हणू लागते की आता सारंग सर तुम्ही जा बरं का आम्ही स्वयंपाक करतोय. आता त्यावेळी सावली सारंगला ढकलवत काढून देत असते. त्यावेळी सारंग म्हणू लागतो तुम्हाला फक्त भेट मी तुला दाखवतो बाळ काय असतंय तर. त्यावेळी मग अमृता आणि सावली खूपच हसू लागतात. दुसरीकडे सकाळी राजकुमार गॅरेजवर जाणार असतो. त्याच्या अगोदर तो गणपती बाप्पाकडे येतो, तिथं प्रार्थना करू लागतो देवा याच्या आधी तर मी खूप वाईट होतो रे, याच्या अगोदर मी तुझ्याकडे कधीच काही मागितलं नाही आणि मला असं कळलंय की तू सगळ्यांना जे मागितलं ते देतोय, आता मला पण काहीतरी दे, मी तुझ्याकडे मागतोय. माझ्या अमृताला सुखरूप राहू दे, माझं येणारं बाळ पण सुखरूप या जगामध्ये येऊ दे आणि त्यानंतर मी या घरच्यांना ना खूप त्रास दिला आहे देवा, आता मला एक संधी भेटली आहे माझ्या पापाचं प्रायश्चित करायची ना, तर माझ्याकडून प्लीज ही संधी हिरावून घेऊ नको, कारण की मी पण चांगलेच प्रयत्न करेन. त्यानंतर मग तो म्हणू लागतो खरं तर ना या घरामध्ये मी सावलीमुळे चालू आहे, तूच तिला पाठवलंय ना माझ्याकडे म्हणून मी या घरामध्ये आहे. आणि मग राजकुमार तिथून देवाचा आशीर्वाद घेऊन जाणार असतो, पण तिथं त्रिलोत्तमा राजकुमारचं सगळं बोलणं ऐकत उभा राहिलेली असते. त्यावेळी राजकुमार तिथनं निघून जाणार असतो, पण त्रिलोत्तमा त्याला थांबवते. त्यावेळी राजकुमार तिथंच थांबतो. त्यावेळी मग त्रिलोत्तमा म्हणू लागते आतापर्यंत तू त्या घरासाठी काही केलं नाही, घरच्यांना खूप त्रास दिलाय, ते तर विसरणं शक्य नाही आणि तुला ह्या जन्मात काय मी पुढच्या येणाऱ्या जन्मात पण मी तुला माफ करू शकणार नाही. माझ्या अमृतालाही तू खूप त्रास दिलाय, पण इतक्या वर्षानंतर कुठंतरी माझ्या अमृताच्या पदरात तू इतकी गोड बातमी टाकली, फक्त हे तुझ्यामुळेच झाले, हेही आम्ही विसरणार नाही. तुझ्यामुळेच आम्हाला आमचा नातवंड बघायला मिळणार आहे, इतका मोठा आनंद तूच आम्हाला दिला आहे. पण आता पहिले तू कुठलीच जबाबदारी घेत नव्हता राजकुमार, पण आता तुला बाळ होणार आहे, तू बाबा होणार आहे, तुझ्याकडे आता खूप मोठी जबाबदारी येणार आहे, लक्षात ठेव. आणि माझ्या अमृताची पण खूप काळजी घे, त्याकडून जर तिला काही त्रास झाला ना तर बघ मग माझ्या इतकी मीच वाईट असेल, कारण की इतक्या दिवसानंतर माझ्या अमृतानीनं या क्षणाची खूप आतुरतेनं वाट बघितली होती आणि देवाने आता कुठं तिच्या पदरात टाकलाय, त्याच्यामुळे तू आता हे सगळं लक्षात ठेव. आणि मग त्यानंतर तिथनं त्रिलोत्तमा निघून जाते.
दुसरीकडे सकाळी सावली मात्र छान असे अंघोळ वगैरे करून बाहेर येत असते. तेवढ्या वेळात सारंग त्याच्या कामातच बिझी असतो. त्याला ना मीटिंगसाठी सगळे पेपर डॉक्युमेंट्स बनवायचे असते. तेवढ्या वेळात सावली मात्र सारंगच्या समोर उभं राहत असते, पण सारंग मात्र तिच्याकडे बघतही नसतो. त्यावेळी सावली म्हणू लागते की कुठे लक्ष असतं काय माहिती या माणसाचं. आणि मग त्यावेळी ती म्हणू लागते की सारंग सर तुमचं काय चालू आहे, तुम्ही किती बिझी आहात. त्यावेळी सारंग सांगू लागतो माझी ना खूप महत्त्वाची मीटिंग आहे, त्याच्यासाठीच मी हे सगळे डॉक्युमेंट्स बनवत आहे. मग त्यावेळी सारंग मात्र तिथनं उठून जातो. सावलीला खूप वेगळंच वाटतं. त्यावेळी सारंग तिच्या पाठीमागून येतो आणि तिला जवळ घेतो. म्हणू लागतो काय गं सावली, सॉरी बरं का, तुला काय वाटलं मी किती जरी कामात असलो तरी माझ्या बायकोकडं माझं लक्ष नसेल, असं कधी होणारच नाही. आणि मग सावली मात्र ते छान अशा दोघं गप्पा मारतात. दुसरीकडे किरण मात्र ऑफिसमध्ये असते. तेव्हा तिला त्याच व्यक्तीचा फोन येतो. तो म्हणू लागतो तुझं हॅलो बिलो गेलं खड्ड्यामध्ये, तुला मी म्हणलं होतं ना कुणाला कळू देऊ नको, पण ते सारंग सावली आणि तुझ्या जे शेपट्याला घेऊन माझ्या लोकेशनवर तो आलीच ना. आता तुला माझं लोकेशन कळालं म्हणल्याच्या नंतर तू पोलीस स्टेशनला पण गेलीच असेल बघ, आता तुला याचे परिणाम भोगावेच लागतील. त्यावेळी किरण म्हणू लागते अरे तू काय करशील मला ते तरी सांग ना. मला मारून टाकायचं का, तू मारून टाक. पण तो गुंड म्हणू लागतो नाही नाही, तुला असं डायरेक्टली मारून नाही टाकायचं, कारण की मला ना तुला खूप त्रास द्यायचा आहे, आधी तुझ्या बाबाकडे बघतो. आणि मग तो फोन ठेवून देतो. किरण मात्र खूप घाबरते. तारा इकडे तिच्या रूममध्ये बसलेली असती, पण तेवढ्याच वेळात ऐश्वर्या तिच्याकडे येते. त्यावेळी ऐश्वर्याला तारा म्हणू लागते काय मग ऐश्वर्या वहिनी तुम्ही आलात, मी तुमचीच वाट बघत होते. जसं गाण्याचा कार्यक्रम झाला आहे ना तेव्हापासून तुमचं दर्शनच झालं नाही, म्हणलं आता तुम्ही काहीतरी प्लॅनिंग करत असताल. त्यानंतर ऐश्वर्या म्हणू लागते काय गं तुला वाटते का मी तुला भेटायला आले, पण मला एक गोष्ट सांग बरं का, तुझ्या गाण्याच्या कार्यक्रमामध्ये ती सावली येण्यासाठी इतकी धडपड का करत असते. त्यावेळी तारा काहीच बोलत नाही, तिला तर शांत बसते. त्यावेळी तारा खोटं बोलतच म्हणू लागते खरं तर ना ती माझ्या मम्माची फेवरेट आहे आणि ती ना आमच्या गाण्याची लकी जाम पण आहे ना, त्याच्यामुळे ती आमचं मॅनेजमेंट करायला सोबतच राहते. त्यावेळी मग ऐश्वर्या म्हणते हो तुमचं कार्यक्रमामध्ये अगोदर तर सावली तिथं नव्हती, त्यानंतर ती कुठून तरी आली आहे. आणि मग त्यावेळी लगेचच ऐश्वर्या म्हणू लागते बरं ठीक आहे कार्यक्रमाचं तर राहू दे, पण रियाजासाठी तू तुला सोबत का लागते. त्यावेळी तारा गप्प बसते. त्यावेळी ऐश्वर्या म्हणू लागते काय गं तुमच्या दोघींचा वेगळा प्लॅन आहे का, तुमच्या तिघींचा काहीतरी वेगळा प्लॅन आहे, मग ही मुलगी तुमच्यासोबत राहते म्हणल्यावर. त्यावेळी तारा म्हणते की वहिनी तुम्हाला बाकीच्या गोष्टी तुमच्याकडे काही काम नाही का, आता उगत नाक खुपसवायचा चंबार चौकशा करायचा धंदा तुम्ही कशाला करताय. त्यावेळी ऐश्वर्या तारावर तर खूपच चिडत असते. त्यावेळी ऐश्वर्या म्हणू लागते खरं तर ताला ना तू माझ्यापेक्षा पण लहान आहे आणि या घरामध्ये पण सगळ्यापेक्षा लहान आहे, त्याच्यामुळे ना मर्यादित राहूनच माझ्यासोबत बोलायचं. आता त्यावेळी तारा म्हणू लागते बापरे वहिनी हे सगळं बोलण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला आहे. आता त्यावेळी लगेचच ऐश्वर्या म्हणू लागते हो तुला माहिती का तारा, मी ठरवलं ना मी काहीही करू शकते. तुझं आणि त्या भैरवी मॅडमचं आणि त्या मुलीचं काय कनेक्शन आहे ते तर मी शोधून काढणारच आहे. बघ मी तुमचं काय ना ते सगळ्यांसमोर आणणारच आहे. आणि मग त्यानंतर तिथनं मात्र ऐश्वर्या निघून जाते. तारा म्हणू लागते हो तुम्ही जेव्हा समोर आणसाल ना तेव्हा मी इथून समोर गाणं गाईन, आता मी गाणंच गाणार नाही तर ती मुलीचा माझ्यासोबत येण्याचा प्रश्नच नाही आहे ना. तर मित्रांनो बघूया उद्याच्या भागात काय होतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.